महाराष्ट्रात 3.5 लाख झाडांवर बेकायदा कुऱ्हाड आरटीआय अंतर्गत पुढे आली. गत 5 वर्षातील आकडेवारी. सागवानी झाडांची मोठ्या संख्येनं तस्करी. राज्यातील वनक्षेत्राच्या हद्दीत गेल्या 5 वर्षात बेकायदेशीररित्या झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आलेली आहे. हे सत्र अद्यापही सुरूच आहे. बेकायदेशीर झाड तोडण्याच्या घटना पुन्हा पुन्हा होत आहेत. मागील 5 वर्षांच्या कालावधीत सुमारे 3.5 लाखाहून अधिक झाडे तोडण्यात आलेली आहेत. यात सागवान झाडांची संख्या अन्य झाडांपेक्षा मोठी आहे आणि ही माहिती आरटीआय अंतर्गत समोर आलेली आहे. आरटीआय अंतर्गत काम करणारे अभय कोलारकर यांनी याविषयी वन खात्याकडे माहिती मागितली होती. त्यातून बेकायदेशीरपणे कापण्यात आलेल्या झाडांमध्ये जवळपास 38% म्हणजे सुमारे 1,24,000हून अधिक झाडे सागवानी झाडांचा समावेश असल्याचं समोर आलंय. 7/12 उतारा, जमिनीचा पुरावा, आधार कार्ड किंवा ओळखपत्र, झाडांचे तपशील, प्रकार, संख्या, अंदाजे वय, झाड तोडण्याचे कारण, उदाहरणार्थ बांधकाम, शेती विस्तार, धोकादायक स्थिती अशा प्रकारच्या माहितीसह वन विभागाकडे अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर वन अधिकारी किंवा तलाठी जागेवर येऊन संबंधित झाडाची पाहणी करतात. सर्व काही नियमात बसत असेल तर प्रतिस्थापन, नवीन झाडे लावण्याची अट घालून झाड तोडण्यास परवानगी दिली जाते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.